तर आजचा आपला टॉपिक आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी. बरं का, आता काल आपण काय बघितलं होतं, रेक्टिलिनियर मोशन. यात पण सेमच आहे, फक्त ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टली ट्रॅव्हल न करता तो व्हर्टिकल ट्रॅव्हल करेल. तर व्हर्टिकल ट्रॅव्हल करताना आपल्याला काय लक्षात द्यायचं आहे, जर आता समजा हा एखादी ऑब्जेक्ट आहे बरं का, तो जर ग्राउंडपासून ऑफवर्डला ट्रॅव्हल करत असेल तर आपल्याला ॲक्सेलरेशन मायनस जी घ्यायचं आहे, आणि जर डाऊनवर्डला ट्रॅव्हल करत असेल तर ॲक्सेलरेशन प्लस जी घ्यायचं आहे. आणि जीची व्हॅल्यू काय असणार आपली 9.81 मीटर पर सेकंड. ओके, आता यात लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत हे बघ. आता एखादी ऑब्जेक्ट जर त्यामध्ये मेन्शन केलेलं असेल बरं का, की हा ऑब्जेक्ट आपण वर थ्रो केला बरं का, तर ही त्याची झाली पीक हाईट, म्हणजे ही मॅक्झिमम हाईट आहे त्याची. इथं तो इथपर्यंत ट्रॅव्हल केला त्याने अबव, म्हणजे हवेमध्ये. तर ही जी हाईट असते ना, ह्या हाईटला आपली जी फायनल वेलॉसिटी असते ती 0 असते. आणि याची इनिशियल वेलॉसिटी 0 नसणार आहे कधी, कारण की काही ना काही स्पीडने आपण त्याला वर फेकणार आहे. सो इनिशियल वेलॉसिटी 0 नसेल, पण जेव्हा ती त्याची मॅक्सिमम हाईट रीच करेल ना, तर इथं त्याची वेलॉसिटी 0 मीटर पर सेकंड असेल. आणि जर आता त्यांनी असं बोललेलं आहे की हा ऑब्जेक्ट वरपर्यंत गेला आणि इथून परत खाली आला असा, बरं का, म्हणजे त्याने पहिले हा पाथ फॉलो केला, इथं त्याची वेलॉसिटी 0 झाली, मग इथून तो खाली पडायला सुरुवात झाला आणि इथून खालपर्यंत आला बरं का. तर इथं लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, तर याचा इथं जे आपलं टोटल डिस्प्लेसमेंट असतं ते 0 असतं. डिस्प्लेसमेंट हे 0 असतं, कारण की तो ज्या पॉईंटला पासून स्टार्ट झाला आहे त्याच पॉईंटला येतो आहे परत. सो टोटल डिस्प्लेसमेंट इज 0. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आणि याचा सेम फॉर्म्युलेट आपले न्यूटन्सचे जे आपण कालच्या टॉपिकला बघितले होते, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. फक्त जर अपवर्डला असेल तर मायनस जी सबस्टिट्यूट करायचा इथं एच्या ठिकाणी, आणि जर डाऊनवर्डला असेल तर पॉझिटिव्ह जी सबस्टिट्यूट करायचा. बाकी इक्वेशन आपले तेच आहे. आता याच्यावर आपण एक न्यूमेरिकल सॉल्व करून बघू. सो हे आपलं न्यूमेरिकल आहे. अ स्टोन इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड अँड रिटर्न्स टू द ग्राउंड इन 6 seconds. फाइंड हाऊ हाय डज द स्टोन गो अँड इट्स फायनल वेलॉसिटी. आता पहिले बघायचं, स्टोन व्हर्टिकली अपवर्ड गेला आहे म्हणजे आपलं ॲक्सलेशन हे जे आहे ते मायनस जी येणार. हां, म्हणजे मायनस जी म्हणजे किती, -9.81 मीटर पर सेकंड. ठीक आहे. नंतर रिटर्न्स इन आता इथं बघ, हे बघ, स्टोन इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड अँड रिटर्न्स टू द ग्राउंड, म्हणजे तो वर पण गेला आहे, वर जाऊन परत खाली आला आहे, म्हणजे टोटल टाईम दिला आपल्याला. दिली आपण टोटल टाईम त्याला 6 सेकंड. बरं का. म्हणजे आता आपल्याला काय काय फाईंड करायला आहे, फाइंड हाऊ हाय डज द स्टोन गो, म्हणजे त्याची मॅक्सिमम हाईट एच मॅक्स आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी जी यू असते ती फाइंड करायची आपल्याला. आता आपण काय करूया, एक पहिले साधी सिंपल आपल्या याच्यासाठी डायग्राम काढूया. हा स्टोन आहे, हा व्हर्टिकली अपवर्ड गेला बरं का. हां, नंतर इथून परत तो खाली आला आहे. हां, तर हे जे पूर्ण डिस्प्लेसमेंट डिस्टन्स आणि ट्रॅव्हल केलं त्याच्या टाईम लागला आहे 6 सेकंड. हां, आता मी इथं काय बोललो होतो तुला, जेव्हा ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जातो आहे परत खाली येतो आहे तर त्याचं टोटल डिस्प्लेसमेंट 0 असणार. आता हे लक्षात ठेवायचं आला, म्हणजे एक कळालं आपल्याला की टोटल डिस्प्लेसमेंट S हे 0 असणार आहे. हा पॉईंट लक्षात आला आपल्याला. टोटल डिस्प्लेसमेंट 0 असणार. तर आता हे बघ, आपल्याकडे काय काय आहे, ॲक्सिलरेशन आहे, टाईम आहे आणि डिस्टन्स आहे. आपण काय करणार, कोणतं इक्वेशन वापरायचं, आपण हे वाला S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. मग हे इक्वेशन आपण इथं लिहू, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता ॲक्सिलेशन मायनस आहे, -9.8 मध्ये सबस्टिट्यूट करू. एसची व्हॅल्यू 0, इनिशियल वेलॉसिटी फाइंड करायची आपल्याला
टाईम दिला आहे 6 सेकंड प्लस हाफ मायनस जी -9.81 आणि t² म्हणजे 6². आता हे परत आपण कॅल्सीमध्ये सॉल्व करूया. कॅल्सीमध्ये सॉल्व केल्यावर यूची व्हॅल्यू येते 29.43 मीटर पर सेकंड. आता इनिशियल व्हेलॉसिटी भेटली आपल्याला. आता त्यांनी काय सांगितलं आहे मॅक्सिमम हाईट. आता मॅक्सिमम हाईट फाईंड करायची ना आपल्याला. सो आता इथं कोणती कन्सेप्ट लक्षात घ्यायची. आता इथं काय बोललो तुम्ही, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वर फेकला आहे आणि तो त्याची मॅक्सिमम हाईट रीच करतो आहे तर त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 असते. आता एच मॅक्स म्हणजे काय आहे, एक पर्टिक्युलरली डिस्टन्स आहे. मग आता असा फॉर्म्युला बघायचा ज्याच्यामध्ये डिस्टन्स पण आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी दोघं आहे. तर मग आता हा फॉर्म्युला यूज करू आपण, म्हणजे v² = u² + 2as. आता मी काय बोलतो, मॅक्झिमम पॉईंटला रीच केल्यावर त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 असणार. सो ही 0 झाली. यूची व्हॅल्यू काढली आपण 29.43, त्याचा स्क्वेअर 2, ॲक्सेलरेशन आहे -g 9.81 आणि एस काढायचं. एस म्हणजे तर आपला एच मॅक्स आहे. मग आता आपण कॅल्सीमध्ये सॉल्व केल्यावर आपली एच मॅक्सची व्हॅल्यू येते 44.14 मीटर. हे झालं याचं आन्सर. हे एक न्यूमेरिकल झालं. तर याच्यातलाच आपण अजून एक फॉर्मॅटमधलं एक घेऊ. तर हा एक फॉर्मॅटमधला प्रश्न आहे विचारला गेलेला पेपरला. अ बॉल इज थ्रोन अपवर्ड विथ वेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड फ्रॉम अ विंडो लोकेटेड ॲट 20 मीटर अबोव्ह द ग्राउंड. ॲक्सेलरेशन दिलं आपल्याला 9.81 मीटर पर सेकंड. आणि फाईंड काय करायला लावलेलं आहे, फाईंड हाईट रीच बाय अ बॉल अँड टाईम रिक्वायर्ड टू रीच दॅट हाईट. आणि दुसरं काय आहे, फाईंड फायनल वेलॉसिटी वेन इट हिट टू द ग्राउंड. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायची गोष्ट काय बघ, ह्यावेळेस जो ऑब्जेक्ट आहे तो आपण ग्राउंडवरून फेकलेला नाही, तो एका पर्टिक्युलर हाईटवरून फेकलेला आहे. म्हणजे इथून आता बघ इथं काय दिलं आहे, एका विंडोमधून फेकलेला आहे जी 20 मीटर अबोव्ह. सो आपण एक डायग्राम काढूया. ही झाली 20 मीटरची हाईट. इथे एक ती विंडो आहे, विंडो, आणि इथून तो जो बॉल आहे तो वर फेकलेला आहे. तर ही जी हाईट आहे ती आपण एच कन्सिडर करू आणि आपली टोटल हाईट असणार आहे h + 20. झाली आपली एच मॅक्स. बरोबर. आता काय गिवन काय दिलेलं आहे आपल्याला बरं का. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे u = 10 मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन दिलं आहे, आता बघ बॉल अपवर्डच ट्रॅव्हल करते. सो -9.81 मीटर पर सेकंड. सो आता असा फॉर्म्युला बघायचा. तर आपण काय करू, पहिल्या ही एचची व्हॅल्यू फाईंड करू. तर एचची व्हॅल्यू फाईंड करायला रूल काय आहे, इथं गेल्यावर त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. सो आपण काय करणार, जो जिथं इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन आहे, आणि पहिले हे एक काम करू आपण, हे या हाईटसाठी लागलेला टाईम काढून घेऊ. टाईम सोपं आहे काढायला. सो मग असं इक्वेशन त्याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन आहे आणि टाईम. मग कोणतं इक्वेशन आपलं v = u + at. मग v काढायचा ना आपल्याला. v काय आहे, इथं पीकला गेल्यावर v आपला 0 आहे, तो 0 पुट केला. इनिशियल व्हेलॉसिटी काय आपली 10, ॲक्सेलरेशन किती -g, टाईम आपल्याला काढायचा आहे. मग इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. हा 10 हा -10 इथं गेला. इथं हा काय होता -9.81 टीची व्हॅल्यू काय येईल 10/9.81. हे केल्यावर त्याचं 1.01 सेकंड. म्हणजे हा टाईम कोणता आला. आता हा जो बॉल आहे तो विंडोपासून ही पर्टिक्युलर हाईट जी रीच केली त्याच्यासाठी लागलेला टाईम आहे त्याला. आता आपल्याला टाईम भेटला आहे, सो आपण त्याच्यावरून त्याची हाईट पण काढू शकतो. हाईट काढायसाठी आपण काय करणार, s = ut + ½ at². म्हणजे हाईट काय आपलं डिस्टन्सच असतं ना. आता हाईट काय आपली स्मॉल h आहे, u आपला 10 आहे, टाईम आता आपण काढला 1.01 + ½. आता ॲक्सेलरेशन परत निगेटिव्ह 9.81 आणि
टाईम किती लागला त्याला 1.01चा स्क्वेअर बरं का. आता परत हे इक्वेशन सॉल्व केलं, याचा आन्सर येतं आपलं 5.096 मीटर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे 5.09. आता हे झालं. आता त्यांनी पुढं काय सांगितलं आपल्याला, फायनल वेलॉसिटी वेन हिट टू द ग्राउंड. तर फायनल वेलॉसिटी, आता फायनल वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. तर आधी आपण काय करू, हा जो फायनल वेलॉसिटी काढायसाठी आपल्याला आता हे पूर्ण डिस्टन्स लागेल ना. तर पूर्ण डिस्टन्स किती आहे आपलं एच मॅक्स आहे. तर एच मॅक्सची व्हॅल्यू काय येणार आता इथं, एच मॅक्स इज इक्वल टू 20 प्लस एच. 20 आपली हाईट काय आली 5.096, म्हणजे टोटल हाईट किती आली 25.096 बरोबर. आता तर कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं ज्याच्यामध्ये फायनल वेलॉसिटी आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे, डिस्टन्स आहे आणि ॲक्सेलरेशन आहे. मग असा असलेला एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. तर v² आपल्याला काढायचं जसा तसा लिहायचा, u² किती u किती 10चा स्क्वेअर प्लस. आता इथं लक्षात काय घ्यायचं आहे, त्यांनी फायनल वेलॉसिटी टू रीच द ग्राउंड, म्हणजे इथून हा बॉल जेव्हा खाली येईल आणि इथं जी त्याची वेलॉसिटी असेल ती काढायची आपल्याला. आता ही वेलॉसिटी करताना काय लक्षात ठेवायचं, बॉल खाली येतो आहे. सो ॲक्सलरेशन आपलं रूल काय आहे, वर जात असेल तर ॲक्सलरेशन निगेटिव्ह घ्यायचं, खाली जात असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. मग आता इथे ॲक्सलरेशन आपण पॉझिटिव्ह घ्यायचं. 9.81 एस किती आहे आपला एच आपला एच मॅक्स एच मॅक्सची व्हॅल्यू आपण पुढच्याला सबस्टिट्यूट करू. v² इज इक्वल टू 100 प्लस 2.981 इंटू काय 25.096. तर याचं आन्सर येतं v² इज इक्वल टू 592.38 आणि याचं vचं व्हॅल्यू येते 24.33 मीटर पर सेकंड. हा झाले आपले न्यूमेरिकल. तर ह्याच्यात पूर्ण ह्या जो टॉपिक आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी, याच्यात लक्षात घ्यायचं एकच आहे, वर जाताना ॲक्सेलरेशन निगेटिव्ह म्हणजे -g येणार, डाऊनवर्डला जाताना पॉझिटिव्ह येणार. आणि असलं काही प्रॉब्लेम असतं ना तर ही जी हाईट आहे ती ॲडअप करायला विसरायचं नाही. जर ही ॲडअप करायला विसरलं तर हे जे आन्सर येतं आपलं फायनल वेलॉसिटी ते चुकतं.